करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आता कुणावर अवलंबून राहू नकोस. अहो प्रत्यक्षात जर तू अवलंबून राहिलास ना, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, अहो चालता फिरता तुला कळणारसुद्धा नाही तुझा कधी विश्वासघात करतील ते. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण विचार करतो की मला पाहणारा कोण आहे. परंतु समर्थ म्हणाले, मनुष्य देह कितीही जरी चुकीचं वागण्याचा प्रयत्न करत राहिला, आपल्याला वाटतं की मला कोणीही पाहत नाही आहे, परंतु प्रत्यक्षात देव हा साक्षीदार असतोच. समर्थ म्हणाले, आपण अवलंबून राहतो कुणावरती, तर आपले मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी पाजारी. समर्थ म्हणाले, बरोबर आहे. आकाशात जर एक तारा नसला तर आभाळ रिकामं राहतं का, रिकामं दिसतं का, नाही आहे. पण ज्याला तोच तारा पाहायची सवय आहे त्याला भरलेलं आभाळ रिकामं वाटतं. समर्थ म्हणाले, त्याला तेच काम करायचं आहे, परंतु तेच काम करत असताना दुसरं काम त्याला अजिबात दिसत नाही आहे. मग शेवटी त्याला रिकामं रिकामं वाटतं. समर्थ म्हणाले, बरोबर आहे. आपलं आयुष्य जगत असताना अनेक प्रकारचे मार्ग आपल्याला पाहायला मिळतात, पण ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं ना, तो कधीच दुसऱ्याच्या हातचं बाऊल बनत नाही. म्हणजे काय, तुला डोकं दिलेलं आहे, तुला बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे, मन प्राप्त करून दिलेलं आहे. मग निर्णय कोणाला घ्यावा लागेल, आपल्यालाच घ्यावा लागेल. अहो स्वतःचा निर्णय घेण्यासाठी आपण वेळ कोणाला देतो, आपले मित्रपरिवार, आपले नातेवाईक, ते जे सांगतील ते. अहो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. त्यांच्यावर अवलंबून राहून ते कधी निर्णय देतील किंवा ते कधी सांगतील असं जर आपण विचार करत राहिलो तर समर्थ म्हणाले, कधी विश्वासघात करतील आपल्याला कळणार सुद्धा नाही. मग आपण काय विचार करणार, अरे मी एवढा वेळ फुकटचं थांबलो, माझे एवढे वेळ, एवढे तास, एवढे मिनटं, एवढे सेकंद वाया गेले. का नाही जाणार, कारण प्रत्यक्षात आपण त्यांच्यावर अवलंबून होतो. अहो तुझे निर्णय तुलाच ठामपणे घ्यायचे आहेत. त्यासाठी दुसऱ्यांना विचार कर, दुसऱ्यांच्यावर अवलंबून उपयोग आहे का. स्वतःला प्रश्न विचार ना. मन दिलं आहे ना, बुद्धीला विचार, बुद्धीसुद्धा तुला प्राप्त करून दिलेली आहे का. असं आहे मन आणि बुद्धी फक्त तुझ्या मित्रांना किंवा नातेवाईकांना प्राप्त करून दिलं आहे असं नाही आहे, स्वतःला दिलं आहे ना. समर्थ म्हणाले, आपल्या विरोधात कोणीही किती असू दे, आपण ज्यावेळी निर्णय घेतो ना त्यावेळी विरोध होतोच, परंतु विरोधात किती लोक प्राप्त होऊ देत, फक्त सोबत असणारा जो जोडीदार आहे ना, हा हिंमत देणारा असला पाहिजे. आता प्रत्यक्षात आपण पाहतो, आपण खेळ खेळताना आपल्याला बघा, आपण सराव केलेला असतो, आपल्या टीममधले सर्व पटापट पटापट बाद होतात आणि शेवटी बघा आपल्यावरती मॅच येत असते की आपल्याला एवढे रन्स काढायचे आहेत, विकेट तर कमी आहेत, परंतु आपल्याला जिंकायचं आहे. परंतु कितीही जरी आपले विरोधक असतील,
तरी आपला जो जोडीदार आहे ना, त्याने मात्र आपल्याला उत्तम प्रकारे साथ देणं गरजेचं आहे. जर साथ देणारा आणि हिंमत देणारा जर समोरचा खेळाडू असेल ना, तर संपूर्णपणे सामना हा जिंकलेला पाहायला मिळतो. बक्षीससुद्धा आपल्याला नक्कीच मिळेल, म्हणून समर्थ म्हणाले. पण अवलंबून जर राहायला गेलो की बाबा आपण आऊट झालो, बरोबर, आता हे पुढचे खेळाडू उत्तम प्रकारे खेळतील आणि उत्तम प्रकारे आपली टीम जिंकेल, अवलंबून राहिलो आणि फटाफट बाद होत गेले. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात सुद्धा असे काही लोक येतात जे फक्त नावापुरतं आपल्याला आपलं मानतात. बाकी त्यांचं जग हे वेगळंच पाहायला मिळत असतं आणि उगाच त्यांना आपण आपलं मानत असतो. अशा माणसांपासून तुझा देह तरी बाजूला राहिला पाहिजे. जर सर्वांना आपण आपलं मानत गेलो तर ती समोरची व्यक्ती आपली नसतेच. विश्वास हा मनात असावा लागतो. कोणाच्या सांगण्यावरून जर विश्वास ठेवण्यात, आपण कोणाच्या बोलण्यावरून जर विश्वास ठेवत असू, तर हा सरळपणे मूर्खपणा आहे. कारण का, एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला रस्त्यामध्ये भेटते, त्यावेळी ती समोरची व्यक्ती आपल्या आजूबाजूचे किंवा बघा आपल्या आसपासच्या किंवा सभोवतालच्या आजूबाजूची जी घरं असतात, मित्रमैत्रिणी असतात, शेजारी बाजारी असतात, नातेवाईक असतात, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये बोलून जाते. काय विषय असतो की तुम्हाला ही व्यक्ती काहीतरी बोलून गेली, बरोबर आहे. आता आपण काय करणार, आपल्याविषयी बोलली, मी तर त्यांच्याविषयी कधी काही बोललो नाही, तरीसुद्धा ही व्यक्ती माझ्याविषयी का बोलली. आता समोरच्या व्यक्तींनी जे सांगितलं त्या व्यक्तीवर आपण नक्कीच विश्वास ठेवला. पण समर्थ म्हणाले, तुझ्या देहाला क्रोधी होणं, मत्सर राहणं गरजेचं नाही आहे. येणारा जो राग आहे, बोलणारी व्यक्ती बोलून जाते आणि आपण शेवटी क्रोधी होतो, बरोबर की ना. क्रोध पाहायला मिळतं. बोलणारी व्यक्ती बोलून जाते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, कारण त्यांना माहिती असतं की मी या दोघांमध्ये वाद लावून ठेवलेला आहे, कधीतरी नक्कीच वाद पाहायला मिळेल. जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तेव्हा आपण त्या व्यक्तीचा विचार करतो, जी व्यक्ती खरंच आपल्याला बोललेली आहे का. पण समर्थ म्हणाले, अनुभवासीय प्रत्यक्षात कुणाच्या सांगीवांगीवरून, कुणाच्या सांगण्यावरून जर आपण त्या व्यक्तीला बोलायला जात असाल तर हे चुकीचं आहे. कारण ज्या पद्धतीने आपण विश्वास ठेवलेला आहे, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासारखी एकही गोष्ट बरोबर नाही. आणि आपण त्या गोष्टीवर विश्वास का ठेवला, आता याचं खरं कारण म्हणजे जी बोलणारी व्यक्ती होती, सांगणारी व्यक्ती होती, त्या व्यक्तीवर आपला विश्वास बसला, बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डोळ्यांनी पाहिलं नाही आहे, कानाने ऐकलं नाही आहे, तरीसुद्धा आपला देह त्या व्यक्तीवर का अवलंबून राहिला. समर्थ म्हणाले, बघा प्रत्येक वेळी असंच होतं. म्हणून समर्थ म्हणाले, कुणावरती विश्वास ठेवण्यात काही आता अर्थ उरलेलाच नाही आहे. विश्वास हा मनात ठेव. आवडत्या व्यक्तीनं दिलेली परकेपणाची वागणूक ही सहन होणारी नसते. आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु परकेपणाची वागणूक हीच ती लोक देतात
जी नंतर बघा आपले मित्र होतात. बरोबर की नाही? आपण विचार करतो की नाही? परंतु त्याप्रमाणे होतच नाही आहे. हक्क प्रत्येकाला दाखवता येतात. पण हक्क दाखवताना कोणाचा तरी हक्क बघा जपायला हवा ना. आपण सर्वांचे हक्क काढून घेणारे आहोत, की मलाच हे मिळालं पाहिजे. नाही आहे. प्रत्येकाचा हक्क असतो. तो हक्क जपताही आला पाहिजे समर्थ म्हणाले. नाहीतर लोकं बोलणारी आहेत. लक्षात ठेवा. ज्यावेळी समोरच्या व्यक्तीकडं प्रत्येक वेळी कारण तयार असतील, तर समजून जा, की त्या व्यक्तीला तुमची केलेली नाही आहे. मग अशी व्यक्ती का कारण तयार करत असते? कारण तुम्ही सर्व त्यांच्यासमोर बोलून गेलेले असतात. तेव्हा तुमची कमजोरी त्यांना माहिती असते. मग आपल्याला विचार पडतो, की ही व्यक्ती मला मदत न करता मला बघा प्रत्यक्षपणे ढकलून देते. म्हणजे काय? ढकलपंची करत असते. कारण तुझी कमजोरी त्यांना पाहायला मिळाली आहे ना. त्यांना समजली आहे. म्हणून समर्थ म्हणाले. प्रत्यक्षात जर आपण विचार जर केला ना, आताच्या क्षणाला, आताच्या या घडीला अवलंबून राहायचं नाही आहे. समर्थ म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचे विचार आपण समजून घेणं गरजेचं आहे. परंतु कर्तव्य आणि उपकार यातला फरक ओळखता यायला हवा. आता कर्तव्य म्हणजे काय? समर्थ म्हणाले, आपण जे कार्य करतो, कर्म करतो, उत्तमाचं कर्तव्य पार पाडतो. परंतु उपकाराची परतफेड समर्थ म्हणाले, फरक ओळखायला शिका ना. बिनधास्त राहा. कारण आपल्याला माहिती आहे आपण किती धुमाकूळ घालू शकतो. परंतु आपण बोलू शकत नाही आहे. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे बघा आपल्याला कळतं, की आपण आपल्या आयुष्यात बिनधास्तपणे राहू शकतो. परंतु अशा वेळेला काही ना काहीतरी चुका आपल्या हातून होतच असतात. म्हणून समर्थ म्हणाले, बोलून काही उपयोग नसतो. बोलून खूप काही सुटतं अशातला भाग नाही आहे. परंतु न बोलता काही प्रश्नसुद्धा म्हणजे सुटतात की नाही, सोडवले जातात. म्हणून आपली संगत ही उत्तमाची असणं आवश्यक आहे. स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थ मन, स्वच्छ विचार आपल्यामध्ये जर असतील ना, तर अशी माणसं बघा प्राप्त व्हायला खूप वेळ लागतो. म्हणून समर्थ म्हणाले, कुणावरती आता अवलंबून राहू नकोस. ज्या पद्धतीने बघा प्रत्यक्षात अडचण येत असते, त्या अडचणीशिवाय जीवन आणि मिठाशिवाय जेवण हे बेचव असतं. जीवनामध्ये अडचणी येतील हो. कोणापुढे अडचणी नाही आहेत? समर्थ म्हणाले, सर्वांपुढे अडचणी आहेत. परंतु जेवणामध्ये बघा जर मीठच नसेल, तर ते जेवण आपल्याला बेचव लागतं, अळणी लागतं. म्हणून समर्थ म्हणाले, एक प्रमाण प्राप्त करून दिलेलं आहे. त्या प्रमाणामध्ये ते जेवण उत्कृष्ट पद्धतीने लागत. मग तसंच आहे, जर आपण अळणी खाल्लं तर आपल्याला त्याची चव कळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, की ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपण विचार करतो, कुणावरती अवलंबून राहू, तो माझं काम करेल, ती माझं कार्य करेल, नाही होणार. समर्थ म्हणाले, एक दिवस अवलंबून राहून बघा प्रत्यक्षपणे चालता चालता तीच लोक आपला विश्वासघात नक्कीच करतील. जय जय रघुवीर समर्थ.